मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने माणेगुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सर स्वागत करतो. मित्रांनो, नुकतीच घडलेली घटना आणि सदर घटनेमुळे माणसाचं मन अगदी सुन्न झालेलं आहे. माणुसकीला काळिमा फासणारी अशी घटना नुकतीच घडलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की नुकत्याच घडलेल्या जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील घटनेमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला आणि ज्या गोळीबारामध्ये, ज्या हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 17हून अधिक पर्यटक हे जखमी झाले. मित्रांनो, सदर घटना ही 22 एप्रिल 2025 मंगळवार रोजी पहलगामच्या रमणीय अशा बायसरन मेडॉज मध्ये घडली, जिला मिनी स्वित्झर्लंड असं ओळखलं जातं. मित्रांनो, दहशतवादी अचानकपणे घनदाट पाईनच्या जंगलातून आले आणि त्यांनी पर्यटकांवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश हे पर्यटकच होते, ज्यामध्ये महिला आणि काही मुलांचाही समावेश आहे. हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केल्यामुळे घटनास्थळावरती एकच गोंधळ उडालेला होता आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा इतरत्र धावू लागले. सुरक्षा दलांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. जखमींना हेलिकॉप्टरद्वारे आणि इतर वाहनांनी रुग्णालयामध्ये, हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या हल्ल्यामध्ये 26 लोकांचा नाहक बळी गेला, ज्यात 25 भारतीय पर्यटक, ज्यामध्ये काही पर्यटक आपल्या महाराष्ट्रातील आहेत आणि नेपाळचा एक नागरिक यांचा समावेश आहे. मित्रांनो, जखमीची संख्या ही 17 पेक्षा जास्त आहे, ज्यांना श्रीनगर आणि आसपासच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. या हल्ल्यामध्ये मानवी जीवाला हेलावून टाकणारी घटना आणि या घटनेमुळे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मानवी मनाला सुन्न करणारी ही घटना घडली. आणि या घटनेमध्ये लेफ्टनंट विनय नारवाल हे भारतीय नौदलामध्ये लेफ्टनंट पदावर कार्यरत होते आणि त्यांची पोस्टिंग कोची येथे होती. आणि नुकतेच 16 एप्रिलला त्यांचं लग्न झालेलं होतं आणि ते आपल्या नवविवाहित पत्नीसोबत पहलगामला फिरायला आलेले होते. आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी हरियाणातील कर्नाल येथे लष्करी इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. लेफ्टनंट विनय नारवाल यांच्यासारख्या शूर जवानांचे बलिदान देशासाठी नेहमी प्रेरणादायी राहील. मित्रांनो, या घटनेनंतर देशभरातून तीव्र संतापाची लाट ओसंडून वाहत आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत दोषींना कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान सोबत असलेले इंडस वॉटर ट्रीटी, सिंधू जल करार तात्पुरते निलंबित केलेला आहे आणि अटारी बॉर्डर देखील त्यांनी बंद केलेली आहे. तसेच पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयातील आपले सैन्य सल्लागार त्यांनी परत बोलावलेले आहेत आणि नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील सैन्य सल्लागारांना देश सोडण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. आणि या घटनेमुळे संपूर्ण देशातच नाही तर जगामध्ये एक संतापाची लाट जी आहे ती पसरलेली आहे. आणि आपली सुरक्षा यंत्रणा ही हल्लेखोरांचा शोध घेत आहे. आणि एवढंच नाही तर सदर परिसरामध्ये
कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या हल्ल्यामध्ये नाहक मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, श्रद्धासुमन मी त्यांना अर्पित करत आहे। निसर्गरम्य वादीत पसरलेली शांतता अचानक क्रूरतेचा घाला आला। स्वप्नांच्या रंगात रंगलेली पाऊले, काय नशिबी त्यांच्या मृत्यूचा निरोप आला। पहलगामच्या त्या शांत दरीत आनंदाचे क्षण शोधायला आले होते। प्रकृतीच्या सौंदर्याला न्हाळताना दुष्ट हाती त्यांचे जीवन हरवले होते। कोवळ्या निष्पाप जीवांची काय चूक होती। निर्दोष हास्यांना का ग्रासले भय। अश्रूच्या धारेत भिजली धरती, माणुसकीच्या नात्याने दुःख अनावर होय। लेफ्टनंट विनय नवविवाहित वीर पत्नीच्या स्वप्नांना अर्धवट सोडले। देशासाठी लढणाऱ्या योद्धाचे बलिदान व्यर्थ नाही हे आम्ही जाणले। मृत्युमुखी पडलेल्या त्या निष्पाप आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आमची। तुमची आठवण सदैव राहील मनात। शांतता लाभो तुम्हाला हीच प्रार्थना आमची। अशा हिंसाचाराचा नायनाट हो आणि या जगामध्ये सदैव शांतता नांदो। सदर हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व तमाम पर्यटकांना विनोद कुमार माने गुरुजी या यूट्यूब चॅनल तर्फे साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली। जय हिंद, जय भारत।